Hello everyone. Today we will explain about the third lesson in 3 unit note making. Before the explanation of the lesson, shortly I will give you the introduction of the title note making. Note making is an involved activity. It is a focused writing skill. In note taking, the student usually picks out the central idea and connects all the primary, secondary, and tertiary data using a suitable method of condensed representation like points, a tree diagram, or a table. मित्रांनो, नोट मेकिंग म्हणजेच नोंदी करणे. ह्या नोंदी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी करत असतो. वेगवेगळ्या फॉर एक्झाम्पल वी टेक द नोट्स ऑफ लेसन, स्पीच, लेक्चर अँड बुक्स. तर ही नोंदी करणं ही एक व्यस्त ठेवणारी ॲक्टिव्ह क्रिया आहे. लक्ष देऊन करण्याचे एक लेखन कौशल्य आहे. नोंद घेताना सहसा विद्यार्थी मध्यवर्ती कल्पना शोधून काढतो आणि प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय माहिती बिंदू, ट्री डायग्रॅम म्हणजे ट्री आकृती किंवा टेबल, आपण त्याला सारणी म्हणूयात, च्या माध्यमातून योग्य प्रकारे जोडून सादर करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मध्ये आपण नोट मेकिंग व्हर्बल टू नॉन व्हर्बल और नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपण शिकलो. त्या पद्धतीने की कुठलीही माहिती टेबलमध्ये असते किंवा पॅराग्राफ फॉर्मॅटमधून तुम्हाला ट्री डायग्राम फॉर्मॅटमध्ये किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा वेब चार्ट किंवा वी कॅन से इट दॅट पाय चार्ट, तर अशा या प्रकारामध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आली पाहिजे की जी माहिती तुम्हाला कमी वेळेत समजेल आणि ती नोंद करत असताना तुमचा वेळ वाचेल प्लस कमी वेळेत तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये देर आर सम डिफरन्स बिटवीन नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. फर्स्ट वी वॉन्ट टू अंडरस्टँड अबाउट नोट टेकिंग. Note taking, unlike note making, is a positive activity. The source for note taking is generally a lecture or a speech, as the flow from the source is in a linear mode. The note taker does not get the leeway to attempt any laterals or hierarchical connection. The listener, means the note taker, is moreover caught up in a flow and passively anticipate the direction it takes. Note taking thus does not give the listener the time to internalize and refashions the piece of information. म्हणजे काय मित्रांनो, नोट मेकिंगच्या उलट नोट टेकिंग ही एक अशी पॅसिव्ह क्रिया आहे की ज्यात साधारणपणे नोट घेण्याचा स्रोत हे एखादे व्याख्यान किंवा भाषण असते. स्रोताचा प्रवाह एकाच दिशेने येत असल्याने नोंद घेणाऱ्यास इतर कोणत्या बाजूचा किंवा श्रेणीबद्ध संबंध जोडण्याचा प्रयत्न करता येत नाही. तसेच श्रोता म्हणजे नोंद घेणारा जो लिखाणात गुंतलेला असल्याने तो माहितीची अपेक्षा करण्यापलीकडे काही करू शकत नाही. नोट्स घेत असताना ऐकणाऱ्याला मिळालेली माहिती समजून घेऊन तिची पुनर्रचना करण्यासाठी वेळ मिळत नाही.
Now we discuss about note making. Note making, on other hands, allow active participation in the processings of data. This makes the note maker a co-producer of data. The mental energy expended during this creative activity facilitates an essay and organized recall whenever necessary. पण विद्यार्थी मित्रांनो, नोट मेकिंग करीत असताना डेटावर म्हणजे माहिती जी दिलेली असते त्याच्यावर सक्रियपणे काम करणे शक्य होते. त्यामुळे नोंद करणारा स्वतः त्या माहितीचा सहनिर्माता बनतो. या सर्जनशील कृतीमध्ये खर्च केलेली मानसिकता, ऊर्जा आवश्यक तेव्हा माहिती सहजपणे व व्यवस्थित प्रकारे परत मिळवण्यात मदत करते. पण मित्रांनो, वारंवार बहुतेक शिक्षकांकडून सुद्धा सांगितलं जातं की परीक्षेच्या दरम्यान किंवा ज्यावेळेला लेक्चर चाललेलं असतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी हे अभ्यास करत असताना स्वतःच्या नोट्स काढतात ते परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात. मित्रांनो, म्हणजे नोट्स म्हणजे काय की थोडंसं दिलेली माहिती संचयित करून ती माहिती तुम्ही समजून घेऊन त्याचं शॉर्टकटमध्ये ज्यावेळेला पुनर्लेखन करत असताना तुमच्या भाषेमध्ये लिहित असता त्यावेळेला तुमच्या ती माहिती ब्रेनमध्ये लगेच जात असते आणि किंबहुना त्याला तुम्हाला ती अगदी सोप्या पद्धतीने समजत असते. आणि ज्यावेळेला परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा टॉपिक एखादा येतो त्यावेळेला तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे त्याचं लिखाण करू शकता. आणि म्हणून नोट मेकिंग हे लेखन कौशल्यातलं एक महत्त्वाचं कौशल्य मानलं जातं आणि ते खास करून विद्यार्थ्यांसाठी तर खूपच उपयुक्त ठरू शकतं. नाउ वी विल डिस्कस अबाउट सिमिलॅरिटी बिटवीन नोट टेकिंग अँड नोट मेकिंग. हिअर both note taking and note making provide the student with study materials boiled down to their essential. Such study materials enables quick revision and act as ready reference. Thus both note making and note taking helps the student save their valuable time during the exam preparation. नोट टेकिंग आणि नोट मेकिंग या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करतात. अशी अभ्यास सामग्री जलद उजळणी करण्यासाठी उपयोगी पडते आणि तयार संदर्भ म्हणूनही वापरता येते. अशा प्रकारे नोट टेकिंग आणि नोट मेकिंग या दोन्ही गोष्टी परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना आपला मौल्यवान वेळ वाचवण्यात मदत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे आईस ब्रेकर पॉईंट दिलेले आहेत, वी टेक नोट्स ऑफ. आपण कशाच्या नोट्स काढतो? मग स्पीच दिलेलं आहे ऑलरेडी. एखादा बुक असेल, एखादा आर्टिकल असेल, एखादं लेक्चर असेल, यू कॅन फिल अप दिस information in this box. Why we take note? आपण नोट्स का काढतो? तर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. देअर आर मेन्शन वन्स पॉइंट, इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम अन ॲक्टिव्ह प्रोसेस. वी कॅन ॲड दिस पॉइंट दॅट हेल्प द स्टुडंट इन रिमेंबरिंग फॅक्ट इजियर. देन थर्ड पॉइंट, excel in studies to secure good mark in exam. Then help the student to concentrate on weaker section of the topic. There are lot of reason we can use the note takes. Okay, अशी खूप कारणे, आपण नोट्स काढण्यामागे अशी खूप कारणे की खूप त्याचे मागे फायदे आहेत आणि या कारणासाठी आपण नोट्स काढल्या पाहिजेत.
तर अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकामधील जे आईस ब्रेकर आहे तुम्ही सॉल्व करा. त्याच पद्धतीने पान नंबर 149 वरचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती रीड करा व्यवस्थित, आणि रीड केल्यानंतर ते व्यवस्थित त्याचा नोट मेकिंग तुम्ही तयार करू शकता. ओके, थँक्यू.